वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली। पोलिसांना सहकार्य केले नसल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली। नोटीस द्यायला घरी आलेल्या पोलिसांबरोबर मनोरमा खेडकर यांनी गेट तर उघडलेच नाही, उलट त्यांच्याशी हुज्जत घातली। पोलिसांनी घरावर लावलेली नोटीसही फाडण्यात आली। कुत्रे सोडून पोलिसांना धमकावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे शहर पोलिसांनी वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय। त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 221 शासकीय कामात अडथळा आणणे, कलम 238 गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना कायदेशीर शिक्षेतून वाचवणे आणि कलम 263 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती चतुःशृंगी पोलिसांनी दिली आहे। नेमकं तिथं काय प्रकार घडला आणि आता काय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मनोरमा खेडकरांचा आपण शोध घेतो आहोत। काल नवी मुंबई पोलीस तपास करण्याकरता चतुःशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते। त्यांना आम्ही मदत दिलेली होती। ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही, गेट उघडलेलं नाही, तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आणि त्यानंतर जे गाडी होती ती गाडीही पळवून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे। त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुःशृंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुःशृंगी पोलीस स्टेशनला BNS 221, 238 आणि 263 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। मनोरमा खेडकर असतील किंवा दिलीप खेडकर यांचा काही बंगल्यात जाऊन शोध घेतलेला आहे का, किंवा आपण जाऊन तिथं शोध घेणार आहोत? रात्री गुन्हा दाखल झालेला आहे। आता आमचे एक पथक त्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्याचा तपास करणार आहे। तर हे ते दोन आरोपी अज्ञात होते, काही म्हणजे नेमकं काय म्हणलं तक्रारीत मनोरमा खेडकर? तक्रारदार यांनी यामध्ये मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार असं त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। तर गुन्ह्याचा तपास करून जे साथीदार आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।